कितीतरी वर्षानंतरनी मला आज इव्हिनिंग बघायला मिळणार होती. हो, मला खरं इव्हिनिंग बघायला बिलकुल मिळाली नाही आणि खूप वर्ष झाले. कारण जवळ-जवळ मी 12:30 9:30 शिफ्टमध्ये असल्यामुळे मला कधी शिफ्ट म्हणजे चेंज करता पण नाही आली आणि मी कधी चेंज करून पण नाही घेतली. पण मी आज लवकर घरी येणार होते आणि आज मी लवकर पण चालले ऑफिसला. मी एकटीच नव्हती लवकर येणार, तर माझा नवरा म्हणजे अभि पण लवकर येणार होता. कारण आम्हाला पिंपरीमध्ये जायचं होतं. काही छोटंसं सेलिब्रेशन करायसाठी आम्हाला काही जे मटेरियल घ्यायचं होतं ते पिंपरीमध्ये मिळतं आणि माझ्या घरापासून पिंपरीचं मार्केट हे हार्डली 5 ते 10 मिनिटावरती आहे. त्यामुळे दोघांनी विचार केला की आज आपण लवकर येऊया आणि पिंपरीच्या मार्केटला जाऊया. त्यामुळे मी 8 तासाचं काम हे 4 तासामध्ये पूर्ण संपवलं आणि इव्हिनिंगला आलोय तर म्हटलं नाश्ता पण करून घेऊया म्हणून बाहेरच मी सँडविच वगैरे खाऊन घेतलं. त्यानंतर डेकोरेशनसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल घेतलं. तर आमच्या घरी डेकोरेशन करायचं होतं, पण अचानक प्लॅन हा चेंज झाला आणि एका फ्रेंडच्या घरी जाऊन आम्ही सगळं डेकोरेशन केलं आणि एका फ्रेंडचं म्हणजेच अभिचे फ्रेंड आता ते माझे फ्रेंड पण झालेत. त्यांचं ब्राईड टू बी आणि ग्रूम टू बी करायचं होतं, त्यांचं लग्न नेक्स्ट मंथमध्ये. त्यामुळे म्हटलं पुन्हा हा वेळ येणार नाही म्हणून ही बॅचलरसारखीच एक पार्टी सेलिब्रेट केली. मस्त केक कटिंग केलं, डान्स वगैरे केला. जवळ-जवळ 12 वाजलेले. आता जेवणाचं काय करायचं? घरी जेवण ऑर्डर करायचं की बाहेर जाऊन जेवायचं? आणि एवढं लेट असेल की नाही हॉटेल ओपन म्हणून विचार केला आणि बाहेर पडलो आणि एवढा एन्जॉय केला आणि बाहेर बघतो तर पीके हॉटेल आम्हाला फक्त अवेलेबल मिळालं आणि बाहेरच डिनर केला आणि रात्रीचे 1 वाजलेले आम्हाला घरी यायला म्हणजे मला नबीला आणि असा मस्त एन्जॉय केला. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.